न्यूज नेटवर्कमध्ये मी पत्रकार सुरेश पाटील आपलं हार्दिक स्वागत करेन। महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, या जिल्ह्यामध्ये अनेक रस्ते, आरोग्य, शिक्षणाच्या अनेक मात्र या ठिकाणी गैरसोयी होतात, परंतु काही संस्था या गैरसोयींना पात्र पुढे वाटचाल देतात। याच आदिवासी पालघर जिल्ह्यामध्ये आपण आहोत अंबिस ते आश्रमशाळेमध्ये। आश्रमशाळा चांगल्या प्रगतीपथावर आहे, परंतु शिक्षकांची कमी आणि उणीव भासते आणि ती भरून काढण्याचं काम या ठिकाणी अनेक संस्था येऊन करतायत। त्यापैकी चांगली संस्था आपल्या समेत आज त्यांचे प्रतिनिधी मात्र जोडलेले आहेत। आपलं नाव काय? नसरीन खान। नसरीन खान आमच्या समेत जोडलेले आहेत। आपण कोणत्या संस्थेमध्ये काम करताय? संस्थेचं नाव काय? सुप्रभात महिला मंडळ। सुप्रभात महिला मंडळ पुणे। पुण्यावरनं जी संस्था काम करते सुप्रभात महिला मंडळ, त्या संस्थेच्या प्रतिनिधी आहेत। आपण कशा पद्धतीने प्रोजेक्ट राबवत आहेत? किती वर्षापासून या आदिवासी पालघर जिल्ह्यामध्ये गरजू गरीब विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचतात? या किती वर्ष झाली? आपण मुलांच्या बेसिक लर्निंगवर काम करतो। गेली 7 वर्ष झाली आहे, 7 ते 8 वर्ष झाली आपण या भागात काम करतो। पाथर्डी शिरोशी चौक या जिल्हा परिषद या ग्रामपंचायतमध्ये आपण गेले 4 वर्ष काम केली। गेले 3 वर्षापासून आपण निहाळे ग्रामपंचायतमध्ये पॅनासॉनिक कंपनीच्या सहाय्य आणि बायकच्या सहाय्याने काम करतो। त्यानंतर आता आपण ह्या वर्षी वाडाच्या 3 आश्रमशाळेमध्ये काम करणार आहोत। याच्यासाठी आपल्याला USAच्या ऋषाली पटवर्धन मॅडम म्हणून आपल्याला मदत करणार आहेत आणि त्यांच्या मदतीने आणि शाळेच्या मदतीने आपण ज्या मुलांची बेसिक क्षमता कमी आहे, ज्या मुलांना वाचता लिहिता येत नाही, ज्या मुलांना स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नाही, अशा मुलांसाठी आपण इथं काम करणार आहोत। शिवाय ज्या मुलांना पुढे जाऊन UPSC MPSC कॉम्पिटिटिव्ह परीक्षेला भीती वाटते किंवा त्यांना ते जमत नाही, त्याच्यासाठी त्यांची तयारी आत्तापासून 3री पासूनच त्यांची तयारी करण्यासाठी आपण इथं काम करणार आहोत। गावांमध्ये आपण ज्या मुलं महिला ज्यांच्या अभ्यासाला थोडंसं गॅप पडलेला आहे, अशा महिलांसाठी आपण 17 नंबर फॉर्म भरून 10वी आणि 12वीच्या परीक्षेत त्यांना बसवणार आहोत, जेणेकरून त्यांचं पुढं शिक्षण चालू राहील किंवा त्यांचं करिअर पुढं चांगल्या पद्धतीने होईल। शिवाय जे आपली मुलं आहेत त्यांच्या पालकांना सहीसुद्धा करता येत नाही, अशा पालकांसाठी आपण ॲडल्ट लिटरसीचा प्रोग्राम आपण राबवणार आहोत की त्यांनी बँकेत गेल्यानंतर किमान सही करून फॉर्म वाचून सही करावी आणि आपल्या मुलांना काय मुलगा वाचतोय, काय करतोय, काय लिहितोय हे बघण्यासाठी त्यांना यावं। इतपत ह्या मुलांसाठी पण आपण गावात ॲडल्ट लिटरसीचा करत साक्षरतेचा क्लास आपण घेणार आहोत। एक चांगल्या पद्धतीनं संस्था मात्र ही काम करत आहे आणि 7 वर्षापासून या पालघर जिल्ह्यामध्ये मात्र गावागावापर्यंत पोहोचत आहेत। वाडा तालुक्यातील यावर्षी 3 आश्रमशाळांची निवड केलेली आहे आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इंग्लिश, मराठी, हिंदी वाचता लिहिता आलं पाहिजे, गणिताचे प्रश्न असतील आणि प्रत्येक शाळेवर फक्त शिक्षक देणार आहेत मोफत। हो हो हो, याच्यासाठी आम्हाला CSR फंड आहे आणि त्याच्यामार्फत आपण या मानधन स्वरूपाचा थोडं त्या शिक्षकांना आपण देणार आहोत आणि त्या मुलांसाठी ती लोक काम करणार आहोत। नक्कीच तुमच्या वाटचालीसाठी मशाल न्यूजच्या शुभेच्छा असतील। अशाच घडामोडी पाहण्याकरिता पाहत ऐकत राहा मशाल न्यूज। मी पत्रकार सुरेश पाटील, वाडा, पालघर।